एखाद्या चित्रपटाला सुद्धा लाजवेल असं राजकारण गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात घडलं. काउंटडाऊन सुरू झालंय. 5 दिवसात निवडणुका लागणार आहेत. 6व्या दिवशी कळेल की महाराष्ट्रात सत्तेच्या चाबीवर कोण विराजमान होईल ते. यंदा घड्याळीची वेळ चालणार का तुतारी फुंकली जाणार? मशाल पेटणार का धनुष्यबाणाचा नेम अचूक लागणार? यंदा पुन्हा कमळ फुलणार का यंदा पंजा घेराबंदी करणार? मात्र या सगळ्या गोष्टी वगळल्या तर कोणाचं राजकारण संपणार? कारण यंदा कोणाचं ना कोणाचं राजकारण तर संपणार आहे. कोण ना कोण वरचढ ठरेल आणि कोणाला राजकारण सोडावं लागेल. तेच आपण या व्हिडिओत बघूयात. सुरुवात करूयात अजित पवारांपासून. अजित पवारांनी राष्ट्रवादी हातात घेतली. 40 आमदार जवळपास घेऊन गेले. पुन्हा लोकसभेत उतरले. लोकसभेत फक्त 1 खासदार जिंकला. पण खरी लढाई विधानसभेची. विधानसभेमध्ये जर त्यांचा पराभव झाला तर लोकांच्या मनात जाईल की शेवटी पवारांना सोडणं हे चुकीचा निर्णय होता आणि शेवटी वस्तादच असतो हा सिग्नल पूर्णपणे पोहोचेल. कारण स्वतःची सीटसुद्धा अजित पवारांची फसलेली आहे. त्यामुळं राजकारण तर सोडूनच द्या. दुसरं नाव म्हणजे उद्धव ठाकरेंचं. उद्धव ठाकरे यांच्या हातात मशाल आली. धनुष्यबाण गेला. 40 आमदारासकट मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे. आणि जर इथं एकनाथ शिंदेहून कमी जागा जर उद्धव ठाकरेंच्या आला तर हा मेसेज पूर्णपणे जाईल की खरंच उद्धव ठाकरेंना सत्ता चालवता येत नाही आणि खरंच शिवसेना जी आहे ती शिंदेंचीच आहे. आणि त्यामुळं मोठा फटका जो येतो आता एकूणच उद्धव ठाकरेंना बसेल. त्यानंतर तिसरं नाव म्हणजे एकनाथ शिंदेंचं. एकनाथ शिंदेंना जर कदापि कमी जागा आल्या तर सगळा जो पर्सेंटेज आहे ना आमदारांचा तो पुन्हा परतू शकतो मातोश्रीकडं, अर्थातच ठाकरेंकडे. आणि ते जे गद्दाराचा बॅच आहे तो पूर्णपणे झुकला जाऊ शकतो त्यांच्याचकडे पुन्हा एकदा. भलेच मुख्यमंत्री झाले ते, पण नंतर पक्ष टिकवणं खूप कठीण होईल. जी फिल्डिंग 2023-21ला होती ती उरणार नाही. एकनाथ शिंदेसाठी उतरती कडा लागेल. शरद पवारांचा विचार केला तर शरद पवार जर कधी कमी जागा पडल्या तर ही शेवटची निवडणूक सुद्धा ठरू शकते. कारण पुढे अनेक गोष्टी होतील. कारण खासदार जरी असले तरी आमदार सर्वात महत्त्वपूर्ण असेल महाराष्ट्राचं राजकारण टिकवायचं असेल तर. पवारांना सुद्धा सेफ गेम खेळत ही निवडणूक लढवावी लागेल. देवेंद्र फडणवीसांचा विचार केला तर भाजप जर कमकुवत ठरलं तर फक्त खुर्ची फिरवली जाईल. फडणवीस नाव नसेल पण भाजप ही तिथंच असेल. एवढा फरक पडू शकतो फडणवीसांच्या राजकारणावर. तुम्हाला काय वाटतंय? कोणाचा गेम आणि कोणाला फेम सांगायला